राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना जानेवारीचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे काही लाडक्या बहिणीला 31 डिसेंबर पासून हप्ते मिळायला सुरुवात झालेली आहे, तर त्याच्यातल्या बऱ्याच बहिणींना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। नेमकं याबद्दल काय आहे? ई केवायसी मध्ये चूक झाली किंवा ई केवायसीचा फॉर्म भरत असताना चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे या बहिणीचे पैसे भेटलेले नाहीत। या संदर्भात अनेक उलटसुलट बातम्या येत आहेत। मात्र बहिणींचा जो काही हप्ता भेटत नाहीये, तर त्याबद्दल अनेक बहिणी ह्या आक्रमक झालेल्या आहेत आणि 17 जानेवारी अखेर अनेक बहिणींच्या खात्याला पैसे न आल्यामुळे ही योजना ऐनकेन प्रकारे बंद पडण्याचा घाट घातला जातो आहे की सरकारकडून 18 सप्टेंबर रोजी ई केवायसीचा फतवा काढण्यात आला। मात्र ही ई केवायसी जे काही बोगस लाभार्थी आहेत की ज्या पुरुष लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यासाठी किंवा असे पुन्हा बोगस लाभार्थी असतील तर ते शोधण्यासाठी हे ई केवायसीचं प्रयोजन घातलं गेलं। मात्र त्या सरकारलाही माहित नव्हतं की या ई केवायसीतून काय साध्य होणार, कारण या ई केवायसीच्या माध्यमातून 2 प्रश्न विचारले गेले होते की तुमच्या घरामध्ये अन्य कोणी लाभ घेणारा आहे का आणि कोणी सरकारी नोकरीवाला आहे का। हा प्रश्नच मुळात गोंधळात टाकणारा होता। त्याच्या आधी आधार क्रमांक आणि त्याला ओटीपी घेतला गेला, म्हणजे याच्यावरून फक्त एकाच गोष्टीची सिद्धता झाली की ते आधार क्रमांक कोणाचा आहे याची पडताळणी झाली नाही, मात्र त्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याबाबतची पडताळणी झाली। त्याच्यानंतर पतीचा किंवा वडिलाचा आधार क्रमांक घेण्यात आला आणि तो सुद्धा त्याला सुद्धा मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी झाली। आणि अशा स्थितीमध्ये एखाद्या पुरुषाचं जरी त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून जर आधार कार्ड असतं तर त्याची फक्त मोबाईल नंबरचीच पडताळणी झाली असती। आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणी ज्या काही 2-3 महिन्यापासून वाट पाहत आहेत, तर त्याच्यामध्ये जवळपास 60 लाख बहिणींची केवायसीची प्रक्रिया न पूर्ण झाल्यामुळे या बहिणींच्या खात्याला लाभ आला नाही असं सरकारकडून सांगितलं जातंय। दुसरीकडे या ज्या काही बहिणी आहेत तर त्यांनी चुकीचा ऑप्शन निवडला म्हणून ती संख्या सरकारकडून तरी जाहीर करण्यात आलेली नसती, तरी सुद्धा ही संख्या काहीतरी लाखामध्ये आहे आणि अशा अनेक बहिणींना याचा लाभ मिळालेला नाही। काही दिवसांनी ह्या वाट पाहून पाहून बहिणी थकतील आणि मग त्याची आशा सोडून देतील आणि हे असंच होत असतं की त्याला मग त्या गोष्टीचा विसर पडत असतो। या पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे आणि ठिकठिकाणी या योजनेच्या विरोधात आता महिला आक्रमक होत असल्या तरीही यातून काही फायदा होईल असं दिसत नाही। कारण अगदी ग्रामपंचायत पासून म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता सरकारची आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता 4-5 वर्ष तरी या सरकारला बघायचं काम नाही। आणि असं एवढं कुठलं प्रेम उतू चाललेलं आहे भाजपवरचं की भाजप ही मग महानगरपालिका असो, नगर परिषद असो की अन्य कुठल्या निवडणुका असो, निर्विवाद सत्ता स्थापना करते आहे आणि ह्या योजनेच्या आमिषाला बळून पडून लोक त्यांना निवडून देत आहेत असा प्रचार प्रसार केला जातो आहे। मात्र याच्यातली वास्तविकता वेगळी आहे आणि मग काही ठिकाणी आता या महिला थेट रस्त्यावर उतरल्या आहेत आणि निदर्शनं सुद्धा काही ठिकाणी करत आहेत। मुंबई कोलकाता मार्ग रोखला गेला। राज्यात महापालिकांच्या निवडणुकींची आचारसंहिता होती। काँग्रेसने सुद्धा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना हप्ता न देण्याकरिता एक याचिका दाखल केली होती आणि यावर त्यांनी हस्तक्षेप केला होता। 2 महिन्यापासून महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, मात्र अजूनही खात्यात पैसे आले नाहीत। शेवटी आता जागोजागी महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत आहेत। पोलिसांनी महामार्ग रोखणाऱ्या महिलांना काही वेळात बाहेर काढलं, मात्र नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सरकारला लाडक्या बहिणीच्या कडून सातत्याने विचारला जात आहे आणि नेमकं या योजनेचं भविष्य सध्या तरी अंधारात आहे। दुसरीकडे लाडकी बहीण पोर्टल किंवा जे काही नारी शक्ती पोर्टल आहे, तर या पोर्टलवर नोंदणीची किंवा आपल्या खात्याचा लाभ कशामुळे रोखला गेला या पाहण्याची कुठलीही पडताळणी
किंवा सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. वास्तविक घटनेच्या अधिकारानुसार प्रत्येक लाभार्थ्याला ते जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्याचा योजनेचा हप्ता कशामुळे त्याला मिळाला नाही किंवा कुठल्या कारणाने रोखला गेला, ही या गोष्टीची त्याला माहिती होणं गरजेचं असतं. जसं एखादा नोकर वर्ग जर एखाद्या ठिकाणी खाजगी किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरी करत असेल तर त्याचा 30 दिवसाचा 60 दिवसाचा नोटीस पिरियड असतो. त्याला सूचित केलं जातं, मात्र सरकारकडून अशी कुठलीही प्रक्रिया राबवली जात नाही. अचानकपणे बँकांचं खातं होल्ड केलं जातं, कुठलीही ग्राहकांना सूचना दिली जात नाही. हा सगळा जो काही आहे तर हा इथल्या राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थेचा खेळ आहे, खंडोबा आहे आणि यातून तुम्हाला आम्हाला गुलामगिरीच्या खाईत ढकललं हे स्पष्ट होते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.